तर तिकडे नाशिकच्या काळाराम मंदिरात आज राम जन्मोत्सव सोहळा संपन्न होतोय। रामनवमी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आलाय। राम जन्मोत्सवानंतर काळाराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्राच्या नावाचा एकच जयघोष पाहायला मिळाला। राम जन्मोत्सव सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तर काळाराम मंदिरात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं। दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। अंजली दमानिया यांनी मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे। मुंढवा जमीन प्रकरणात अमेडिया कंपनी दोषी असल्याचं दमानिया म्हणतात। तर खर्गे समितीच्या अहवालात हे नमूद करण्यात आले। शासकीय जमीन गैरव्यवहारावरून ही विक्री केली, नियमबाह्य विक्री करणारे खरेदी करणारे दोषी आहेत असंही या ठिकाणी दमानिया यांनी सांगितलं। अशोक गायकवाड यांच्यातर्फे कुल मुक्त्यावर पत्रधारक श्रीमती शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार यांना नोटराइज कुल मुक्त्यार पत्र दिलेले आहे। शासकीय जमिनी बाबत कुल मुक्त्यार पत्र करणे हे बेकायदेशीर व चुकीचे आहे, सबब फौजदारी स्वरूपाचे आहे। बहुना दिग्विजय पाटील हे फक्त एक्झिक्युशन करत होते। 1% भागीदारी आहे त्यांची कंपनीत, त्यामुळे 99% जे भागीदार आहेत पार्थ पवार त्यांच्यावर हे सरळ सरळ ओढलेले ताशेरे आहेत ते। तर अशोक खरात प्रकरणातला तक्रारदार आता समोर आलाय। तक्रारदार जासूदनं खरात विरोधात तक्रार दिली आहे। 5 कोटी खंडणीसह 21 देशात फिरवण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारदार जासूद संध्याकाळी मीडिया समोर देखील येणार असल्याची ही माहिती मिळतीये। तक्रारदार जासूदनं बोलताना मला कोर्टाची ऑर्डर होती, मीडियाशी बोलता येणार नाही असाही खुलासा केलाय। तर ही महत्त्वाची अपडेट खरात प्रकरणी आता समोर येते। खरात प्रकरणातला तक्रारदार अखेर समोर आलेला आहे। तक्रारदार जासूदनं खरात विरोधात तक्रार दिलेली आहे। 5 कोटी खंडणीसह 21 देशात फिरवण्याची मागणी करण्यात आली होती। तर हाच तक्रारदार जासूद संध्याकाळी आता मीडिया समोर देखील येणार आहे। त्यामुळे मीडिया समोर आता आणखी काय खुलासे हा तक्रारदार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।